माझघरात स्वयंपाक करणाऱ्या नेहाला तांबड्या आजीने जोरात हाक मारली तशी नेहा काही खात खातच बाहेर आली. प्रश्नार्थक मुद्रेनं आईकडे बघत दिवाणखान्याच्या दारात येऊन ती उभी राहिली. आजीनी नेहाकडे निरखून बघितलं. उंच मजबूत बांध्याच्या नेहाचं नाक म्हशींनी पाय दिल्याप्रमाणे पसरट होतं. नेहा एखाद्या राक्षसिणीसारखी दिसत होती. तिने आपल्या पातळ केसाचा घट्ट आंबाडा घातला होता. तांबड्या आजीने जरा समजुतीनं घ्यायचं ठरवलं. ती जरा मऊ आवाजात नेहाला म्हणाली, नेहा, ये अशी माझ्या पुढ्यात बस. मला तुझ्याकडे काहीतरी बोलायचं आहे. तशी नेहा गुरगुरली, माय मला वेळ नाही, मला हगायला जायचंय. आजीला एकदम नेहाची किळस आली. तिला वाटलं आपल्या संसाररूपी झाडाला या सुरवंटासारख्या आळ्याच का लागल्या. या आळ्यांनी आपलं सुख समाधान अगदी मुळासकट खाऊन टाकलेलं आहे. आणि आजीला एकदम कौशीचा हणमंत्या आठवला. काळा बुटका, तोंडाला घाण वास मारणारा, पिवळे दात बाहेर आलेला, सतत आपल्या घाणेरड्या जांगा खाजवणारा, अशा हणमंताशी ही आपली नेहा संबंध ठेवते. शी. तांबडी आजी गप्प नेहाकडे टुकू टुकू बघत राहिली आणि नंतर एकदम संतापानं ओरडली, नेहा रांडे, आता हागायला खडकावर जातेस का केशाच्या हणमंत्याकडे झोपायला जातेस? हां, अगं त्या सोनीने गावभर हागून घाण केली, आता तू? नेहा आईचं बोलणं ऐकून क्षणभर गोंधळली. तिला कळेना की या म्हातारीला आपलं गोड गुलाबी गुपित समजलं कसं. पण ती नेहा होती. नेहाने क्षणात आपल्याला सावरलं आणि ती एकदम आईवरच ओरडली, माय तू तोंड सांभाळून बोलला? हो, आहे माझा आणि हनुमंत्याचा संबंध. काय करणार आहेस ग तू? तू कधी माझा विचार केलास? सोनीचं खडकावरचं प्रकरण झालं आणि माझं सुद्धा लग्न थांबलं. पण तू कधी माझा विचार केलास का? मी सुद्धा एक स्त्री आहे, मला सुद्धा भावना आहेत. तू रूपाचा आणि मुंज्याचा विचार करून रघुचं दुकान त्यांना दिलं, तेव्हा माझा विचार केलास? तुझ्यानंतर माझं काय होईल याचा विचार केलास का तू? आणि नेहा एकदम जोरात रडत, आपले केस ओढत, पाय आपटत आईच्या पुढ्यात येऊन उभी राहिली आणि जोरात किंचाळली की तू तू मला या घरातली मोलकरीण करून ठेवलंयस. घरात कोणी पाहुणे येऊ देत, सगळ्यांचं मी गू मू काढत बसायचं. माझा विचार केलास कधी? सांग की सांग. आजी भयचकित नजरेनं नेहाचं ते आक्रमक रूप बघत होती. आणि नेहा आईपुढे कालीमातेसारखी थैथया नाचत तिच्यावर वाटेल ते आरोप करत होती. तिला शिव्याशाप देत होती. आपले केस ओढून छातीवर मुठी मार मारून रडत होती. शेवटी आपल्या अंगणातनं हे सगळं बघणाऱ्या रूपाला नेहाचं वागणं सहन झालं नाही. ती धावत धावत आपल्या घरातनं आजीकडे आली. तिने नेहाला धरलं. ती घरात ओढत घेऊन जायला लागली. तसं नेहानं रूपाच्या हाताला हिसका मारला. ती थोडी शांत होत आईला पुन्हा म्हणाली, की आहे ग म्हातारे, माझा आणि हनुमंताचा संबंध आहे. पण मी एकच हनुमंत केला. तुझ्या सोनीसारखं गावभर शेण खात नाही फिरत. आजी एकदम म्हणाली, नेहे पोरी शुद्धीवर आहे. अगं तो 4 पोरांचा बाप हणमंत्या तुला फसवतोय. तू त्याच्या कौशाला ओळखते. तिला जर तुमचं हे प्रकरण समजलं तर ती तुला कच्चा चावून खाईल ग. आणि नेहा रागानं आपला ओठ चावत आईला म्हणाली, तू माझी चिंता करू नको म्हातारे. त्या कौशाला कसं सांभाळायचं ते माझा हनुमंत्या बघेल. तो कौशाला मला हात सुद्धा लावू देणार नाही. एकदा ती काळी कौशी आपल्या 4 कार्ट्यांना घेऊन माहेरी गेली ना, की नंतर हनुमंत्या आणि मी लग्न करणार आहोत. म्हातारे, माझी काळजी करू नको. आता माझं मीच बघणार आहे. आणि नेहा रूपाकडे रागानं बघत स्वतःचे पाय आपटत घरात निघून गेली. रूपाने आजीकडे बघितलं. तिच्या लक्षात आलं की आजीला आता एकांत पाहिजे. ती हलकेच आपल्या घराकडे निघून गेली. आजी नेहा गेली त्या दिशेनं हताश होऊन बघत राहिली होती. तिला स्पष्ट दिसत होतं की तो घाणेरडा हनुमंत्या तिच्या नेहाला फसवतोय आणि नेहा फसून आपल्या उद्याच्या खोट्या लग्नाची स्वप्न बघतीये. पण ती आता काहीही करू शकत नव्हती. आजी नेहाच्या या वागण्यानं एकदम मोडून गेली. तेवढ्यात रूपा तिला चहा घेऊन आली. आजी रूपाला म्हणाली रडत रडत की रुपे, आता मला हे काही सहन होत नाहीये ग. पण रुपे,
नेहा आत्ता जे बोलली ते अक्षरशः खरं आहे. मी फक्त सोनाचा, यशाचा, रघूचा विचार करत राहिले, पण मी नेहाबद्दल कधीच विचार केला नाही. अगं तसं मी बाळकृष्णजवळ, तिच्याजवळ स्थळ बघायला सांगितलं होतं, पण नेहाचं हे हिडिंबाचं रूप. अशा हिडिंबेला कोण आपल्या पदरात घेणार गं? पण नेहानी असं वागायला नको होतं. अगं तिला इतकी घाई झाली होती, तर तिला त्या हणमंतापेक्षा कोणी 2 पोराचा विधुर बाप नक्की मिळाला असता की. आता या सगळ्या परिस्थितीत मी कुणाच्या दारात उभं राहून नेहासाठी नवरा बघू? आणि आजी मान खाली घालून बसली. रूपाला आजीचं एकदम वाईट वाटलं. खरंच तिची ही सुंदर माय किती चांगली आहे हे फक्त तिला ठाऊक होतं. रूपा हलकेच आजीजवळ बसली. तिच्या तोंडाजवळ चहाचा कप नेत म्हणाली, "माय, रघूचं दुकान मी मुंज्याला नेहाच्या नावावर करायला सांगते." आणि आजी एकदम जोरात, "नाही नाही, असं नाही करायचं," असं म्हणाली. असेच 8 एक दिवस गेले. या 8 दिवसात सोनी काही घराकडे फिरकली नव्हती की येशा आपल्या बायकोला घेऊन आला नव्हता. त्या दिवशी नेहानं गुळाचे पोहे केले. ताटात हे सगळे पोहे घेऊन ती चुलीकडे उभं राहून बकाणे भरायला लागली. तेवढ्यात तिची नजर रावणाकडे गेली. तशी ती तोंड वाकडं करून पाठमोरी उभी राहून पोह्याचे बकाणे भरायला लागली. बिचारा आजीचा 10 तोंडाचा रावण नेहाला पोहे खाताना आपल्या 22 डोळ्यांनी बघत गप्प उभा राहिला होता. नेहा पोहे खाता खाताना एकदम मान वेळावून रावणाकडे बघत म्हणाली, "मेल्या, माझं लग्न लवकर हणमंत्याबरोबर कर. नंतर हे इतके पोहे करते आणि तुझ्या टाळक्यावर ओतते." आजी त्यावेळी मागं उभं राहून नेहाचं हे नाटक बघत होती, पण ती नेहाला काही बोलली नाही. ती बाहेर गेली, गप्प पान खात अंगणात बसून राहिली. केशवची महिन्याकाठी मनी ऑर्डर आली की आजी ते सगळे पैसे नेहाच्या हातावर ठेवत होती आणि नेहा नंतर घरातलं सगळं बघायची. पण कधी तिला राग आला की आधी रावणाला आणि आजीला ती उपाशी ठेवायची. आणि आता सगळं व्यवस्थित चाललेलं असताना आजी ज्या कर्माला भीत होती तेच कर्म घडलं. हनुमंताच्या कौशाला नेहाची आणि आपल्या नवऱ्याची भानगड समजली होती आणि ती एकदम चावताळलेल्या वाघिणीसारखी भडकली. त्या दिवशी नेहानं मासळी घेतली. ती गंगाधरच्या दुकानात भजी घ्यायला गेली होती. रूपा मुंज्याच्या दुकानात राघव माधवला न्याहारी घेऊन गेली होती आणि त्याच वेळी केळी घेणाऱ्या कौशानं नेहाला पाहिलं. तशी ती सकाळपासून नेहाला शोधतच होती आणि आता ती तिला आपल्याच हॉटेलात सापडली होती. कौशानं नेहाला पाहिलं. ती पळत पळत आपल्या घराकडे गेली. तिने विहिरीजवळचं धुपाटणं उचललं आणि परत पळत आपल्या हॉटेलकडे आली. नेहानं भजी घेतली, जिलबी घेतली आणि ते रस्त्याला लागलीच होती की कौशानं नेहाचं पाठीमागून बकोटं धरलं. ती नेहाला भयंकर घाणेरड्या शिव्या देत त्या धुपाटण्यानं वाटेल तशी बडवायला लागली. नेहाला कौशानं मागं वळायची सुद्धा संधी दिली नाही. तिच्या कमरेत लाथ घातली, नेहाला खाली पाडलं आणि कौशा सरळ नेहाच्या छातीवर बसली. तिने धुपाटणं बाजूला फेकलं. दोन्ही हातानं नेहाचे केस धरून तिचं डोकं ती जोरजोरात जमिनीवर आपटायला लागली. त्या भर बाजारात ही कुमठेकरांची जत्रा भरली. नेहाचं डोकं, तोंड रक्तबंबाळ झालं होतं आणि कुणाही कुमठेकराला कौशाचं ते भयानक रूप बघून तिला पुढे होऊन अडवायचं धाडसच होत नव्हतं. यावेळी योगायोग असा झाला होता की फार वर्षांपूर्वी तांबड्या आजीने रघुला ह्याच जागी खाली पाडून त्याच्या लंगोटाला हात घातला होता आणि आज त्याच जागेवर तांबड्या आजीची नेहा खाली पडून कौशाकडनं मार खात होती. नेहाच्या हातातली पिशवी दूर मातीत जाऊन पडली होती. एक भटकं कुत्रं त्या पिशवीत तोंड घालून आतली मासोळी आणि जिलबी खात होतं. त्याचवेळी कुणीतरी मुंज्याच्या दुकानात धावत येऊन सांगितलं की कौशा नेहाला खाली पाडून बडवतीये. मुंज्या, रूपा, राधो, माधव आपलं दुकान तसंच उघडं टाकून बाजारात धावले. रूपानं पाहिलं नेहा बेशुद्ध होऊन पडली होती. तिचा परकर वर सरकलेला होता. भयंकर चिडलेली कौशा आता नेहाच्या छातीवरनं उठून धुपाटण्यानं नेहाच्या मांड्यांवर मारत होती. रूपा एकदम पुढे झाली. तिने कौशाला धरलं. अंगात दुर्गा संचारलेल्या कौशानं रूपाला हाताने लोटलं तशी रूपा तिथेच मातीत खाली पडली.
आणि चिडलेल्या कौशानं रूपालाच बडवायला सुरुवात केली. तसं मुंजा आणि राघव माधवनं कौशाला धरलं. मुंज्यांनी शिव्या देत कौशाच्या 2 थोबाडीत ठेवून दिल्या. राघवनी पटकन रूपाला उठवलं. कौशा आता थैथयाट करत नाचत नेहाला शिव्या द्यायला लागली होती. मुंज्यानी त्यातल्या त्यात कौशाच्या हातातलं धुपाटणं दूर फेकून दिलं होतं. कौशा तर नेहाला खलास करून टाकायची भाषा बोलत होती. या घटनेच्या वेळी सरपंच शेषाद्री आपल्या सासूरवाडीला गेले होते. गंगाधर आपल्या गल्ल्यावर बसून हा सगळा तमाशा शांतपणे बघत होता. त्याने अगोदरच शामीला तांबड्या मायकडे पाठवून येणाऱ्या धोक्याची सूचना दिली होती, पण नेहाने तिकडे दुर्लक्ष केलं होतं आणि तो आता आपल्या कौशा वहिनीला आवरू शकत नव्हता. तांबडे आजीच्या नेहाची अख्ख्या कुमठेकरांसमोर अब्रू गेली होती. तेवढ्यात कोणीतरी पोलीस फौजदाराला बोलवून आणलं. बाळकृष्ण भट तिथे आले. आल्या आल्या पोलिसांनी कौशाला पकडून पोलीस स्टेशनवर नेलं. तेव्हा त्यांच्याबरोबर मुंजा आणि गंगाधर सुद्धा गेले. नेहाला लगेच दवाखान्यात हलवलं गेलं. इकडे गेल्या गेल्या गंगाधरनं एका बाजूला जाऊन फौजदाराच्या हातात नोटाची गड्डी सरकवली आणि त्याच्या कानात हे प्रकरण इथेच थांबवायला सांगितलं. फौजदार गंगाधरला हलकेच म्हणाला, ती तांबडे आजीची पोरगी मेली नाही तर हे प्रकरण मी इथे थांबवतो, पण जर ती पोरगी मेली तर मात्र मला कौशावर कारवाई करायला लागेल. पण नेहा वाचली आणि फौजदारानं कौशाला फक्त धमकी देऊन तिच्यावर काहीही कारवाई न करता तिला सोडून दिलं. आणि घरी जाताना कौशा मी त्या रांडेचा जीवच घेईन असं पुन्हा पुन्हा म्हणत तांबड्या आजीच्या घराकडे गेली. आता हे सगळं महाभारत ज्या हनुमंत्यामुळे घडलं होतं, तो कौशाचा नवरा हनुमंत्या त्यावेळी आपल्या 4 शेंबड्या पोरांमध्ये बसून चुलीच्या उभेत उकड्या तांदळाची पेज पीत होता. चुलीतला भाजलेला सुकडा बांगडा निवांतपणे तोंडी लावत बसला होता. तेवढ्यात तिथे श्यामी आली आणि म्हणाली, भाऊजी धावा, तिथे नेहाला कौशा बडवतीये. तसा हनुमंत्या तिला म्हणाला, श्यामी वहिनी, तू कौशाला ओळखते. मी तिथे गेलो तर ती मलाच उलटा झाडाला टांगेल. तेव्हा ती काय करतीये ते करू दे, तू आपली मला थोडी पेज वाढ. आणि श्यामीने आपल्या धीराला पेज वाढून ती त्याच्याकडे बघत बघत परत नाटक बघायला बाहेर पळाली. इकडे हनुमंत्या मनात म्हणत होता, बडवू दे त्या रांडेचीला, मेलीनी माझी पार वाट लावली आहे. त्या कुत्रीचं खडकाआड गेल्यावर कितीही मी करू दे, पण सालीचं पोट म्हणून भरायचं नाही. वीट आला होता त्या कुत्रीचा. चला एक बरं झालं, आता त्या पुरुषी नेहाच्या विळख्यातनं मी सुटलो. तसं पाहता हनुमंत्याला नेहा जरासुद्धा आवडत नव्हती. त्या दिवशी योगायोगानं तो शौचाला म्हणून खडकाआड जाताना त्याला समोरून नेहा येताना दिसली. तसं त्याने अगदी सहजगत्या तिच्याकडे बघत म्हटलं, नेहा, येतेस का खडकाआड? आणि आश्चर्य म्हणजे नेहा लगेच आली. आणि नंतर तेवढ्या वेळेपुरती हनुमंत्या नेहाला लग्नाचं आमिष दाखवत तिच्याबरोबर मजा मारत राहिला होता. सुरुवातीला हनुमंत्याला नेहाबरोबर मजा आली, पण लवकरच तो तिच्या आक्रमक पुरुषी संभोगाला कंटाळला. आणि आता काय, आता ते सगळं त्याच्या कौशाने बंद करून टाकलं. ह्या सगळ्या विचारात हनुमंत्यानं सावकाश पेज पिऊन संपवली. त्याची शेंबडी पोरं अंगणात खेळायला धावली होती आणि अचानक हनुमंत्याला जाणवलं की बापरे, आता काय करायचं? कारण कौशाला आपलं प्रकरण कळलं ही त्याच्या दृष्टीनं गंभीर बाब होती. त्याला ठाऊक होतं, आता जर कौशा इथे आली की ती आपल्याला उखळीत घालून कुटेल. तेव्हा आता स्वतःला वाचवण्यासाठी त्याला काहीतरी करायला लागणार होतं. हनुमंत्याने क्षणभर विचार केला आणि तो सरळ उठला आणि कोंबड्याच्या खोराड्यात जाऊन लपून बसला. कौशा पोलिसाच्या चावडीवरनं सुटली. ती सरळ आजीला शिव्या घालत तिच्या फाटकाजवळ आली. कौशाचा अगदी अवतार झाला होता. ती आजीच्या फाटकाजवळ आली तेव्हा ही कुमठेकराची गर्दी आजीच्या फाटकाजवळ जमलेली होती. कौशा आजीला तिने जन्माला घातलेल्या तिच्या पोरीचा उद्धार करत ओरडत होती. आणि तांबड्या आजीला कळलं की नेहाचा प्रताप कौशाला कळलाय. ती निमूटपणे दिवाणखान्यातल्या आराम खुर्चीत बसून खाली मान घालून कौशीच्या शिव्या ऐकत होती. आजीचे सुंदर डोळे अश्रूंनी भरले होते. कौशीच्या प्रत्येक शिवेवर ते कुमठेकराचं हसणं तिच्या काळजाला लागत होतं.
तिला एवढंच वाटत होतं, की आपल्याला हे लाजिरवाणं जीणं आणखीन का जगायचंय? कौशा आजीच्या घरादाराचा उद्धार करून करून थकली आणि नंतर तिने पाय आपटत, छातीवर हात मारत, नेहाला ठार करायची धमकी देऊन आता हणमंत्याला शिव्या देत ती आपल्या घराकडे निघाली, तेव्हा जमलेल्या कुमठेकरांची वरात तिच्या पाठोपाठ निघाली. कुमठेकरांना असा तमाशा फार कमी बघायला मिळत असे आणि आज त्या सगळ्यांची चांदी झाली होती. कौशा सरळ शिव्या घालत आपल्या घरात गेली आणि दारातून कुमठेकरांवर ओरडली, "रांडेच्यांनो, आता जा की आपापल्या घराकडे." आणि तिने धाडकन दार लावून घेतलं. तरी त्या आंबट शौकीन कुमठेकर त्या कौशाच्या बंद दाराकडे बघत तिथे रेंगाळत राहिले होते. त्यांना ठाऊक होतं कौशा काही हणमंत्याला सोडणार नाही आणि मग तो होणारा तमाशा सोडायला ते काय मूर्ख होते का? थोड्या वेळाने कौशाच्या घरातनं कोंबड्यांचं फडफडणं, तिच्या पोराचं रडणं आणि मेलो मेलो असं हणमंताचं ओरडणं सगळ्या कुमठेकरांना ऐकू आलं. नंतर भांडी फेकण्याचे आवाज होत राहिले, अनेक तऱ्हेचे आवाज होत राहिले. तिथे जमलेल्या सगळ्या कुमठेकरांना वाटलं आता कौशा कोंबडीच्या पिलागत हणमंत्याला उचलून बाहेर फेकणार आणि सगळ्यांसमोर ती त्याला बडावणार. त्यामुळे सगळे कुमठेकर कौशाचं बंद दार उघडायची वाट बघत उभे राहिले होते. पण नाही, तिथे काही घडलं नाही. कौशाचं ते दार बंद राहिलं आणि आता मात्र एकदम तिथे शांतता पसरली. खूप वेळानं कुमठेकर स्वतःशी पुटपुटले, "हा रांडेचा हणमंत्या कौशाच्या लुगड्यात शिरला असेल आता." आणि नंतर ते सगळेजण आपापल्या घराकडे निराश होऊन परतले. तांबड्या आजीला कौशानं नेहाला ती बेशुद्ध पडेपर्यंत मारलंय आणि ते दवाखान्यात आहे, यातलं काहीही ठाऊक नव्हतं. ती नेहाची वाट बघत राहिली होती. पुष्कळ वेळ झाला तरी मासळी आणायला गेलेली नेहा आली नाही. तशी तांबडी आजी जरा धास्तावली आणि त्यात तिने बघितलं रूपाच्या घराला कुलूप होतं. आजी नंतर उठली आणि बाहेर अंगणात जाऊन नेहाची वाट बघत बसली. तेव्हा तिचं लक्ष पेरूच्या झाडाखाली गेलं. तिथे एका जाड लिबलिबीत हिरव्या आळीला लाल मुंग्या डसल्या होत्या. त्या लाल मुंग्या त्या जिवंत आळीला चारी बाजूने डसून खात होत्या, चावत होत्या. ती आळी वेदनेनं वळवळत होती. पण आता मेल्याशिवाय त्या वेदनेतनं तिची सुटका होणार नव्हती. हे बघून तिला वाटलं की ती वेदनेनं वळवळणारी आळी आपण आहोत आणि आपली पोरं लाल मुंग्याहून आपल्याला डसतायत. आणि ह्या सगळ्या मनस्तापातून सुटायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मृत्यू. पण तो मृत्यू येणार कधी? आजी ह्या विचारात असताना मुंज्या, रूपा धावत धावत तिच्याकडे आले. राघव माधव दुकानाकडे गेले होते. आजीला जेव्हा नेहाला दवाखान्यात ठेवलं हे कळलं तेव्हा तिला काहीही वाटलं नाही. ती एकदाही नेहाला बघायला दवाखान्यात गेली नाही. तिला नेहाचा विलक्षण राग आला होता. एखाद्या हीन वेश्येसारखी ती वागली होती आणि त्याचं खापर मात्र आजीवर फोडलं जात होतं. आजीला एकाच गोष्टीचं खूप दुःख होत होतं की सोनीनी आणि नेहानी तिच्या आणि तिच्या मारुतीच्या नावाला काळिमा फासला होता. आजीने रागानं नेहाबद्दल आम्हाला किंवा लता केशवदादाला काहीही कळवलं नव्हतं. यावेळी रूपानंच आजीला सांभाळलं. तिचं जेवणखाण तीच बघायची. घराची झाडलोट, रावणाचं जेवण, बाग शिंपणं सगळं रूपा करायची. नेहाला रोज दवाखान्यात मुंज्या नाहीतर राघव माधव डबा घेऊन जायचे. कधी रूपा गेली तर ती नेहाला भरवायची. मुंज्या, रूपा, माधव, राघव वेळात वेळ काढून नेहाजवळ बसायचे. यावेळी आजीने रूपाकडे एकदाही नेहाची चौकशी केली नव्हती. महिनाभरात नेहा ठीक झाली. मुंज्यानं नेहाच्या दवाखान्याचं सगळं बिल भरलं आणि नेहा कपाळाला बँडेज बांधून हात गळ्यात अडकून घराकडे लंगडत लंगडत आली तेव्हा आजीनी घृणेने तोंड फिरवून टाकलं. नेहाच्या कपाळाला 4 टाके पडले होते. तिचं डोकं जागोजागी आपटल्याने टेंगळाने भरलेलं होतं. तिचा एक हात मोडला होता आणि जागोजागी मारामुळे रक्त साकळून काळे काळे डाग पडले होते. नेहाची अगदी दशादशा करून टाकली होती कौशानं. तसं आपलं नवीन धोतर नेसून शेषाद्री एकदा आजीकडे येऊन गेले होते. ते सारख्या आजीला म्हणत होते, "माय, मी खरं सांगतो, जर मी त्यावेळी कुमठ्यात असतो तर नेहाला असं मारू दिलं नसतं मी कौशाला." आजी शांतपणे म्हणाली, "म्हणूनच तू नव्हता शेषाद्रीनाथ, ते बरं झालं." अरे हागल्यावर ढुंगण व्हायलाच लागतं ना.
तसं नेहाने हागल्यावर कौशाने तिचं ढुंगण धुतलं आणि सरपंच काहीही न बोलता निघून गेले. यावेळी आजीच नेहाशी काही बोलली नाही. रूपाने तिला नेहाबद्दल काही सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तिने रूपाला तिच्याबद्दल मला एक अक्षर सांगू नकोस असं सांगून टाकलं. आजीच्या नेहाचं हणमंत्याशी लग्न व्हायचं बाजूलाच राहिलं, उलट तिला कुमठ्यात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यात ती दवाखान्यात असताना कौशानी तिला येऊन धमकी दिली होती की यापुढे तिने साधं तिच्या हनुमंत्याकडे बघितलं तरी तिला भर बाजारात नागडी करून चिरून टाकीन. तेव्हाच नेहाला कळालं की आपण कौशेच्या हनुमंत्याच्या नादी लागलो. ती फार मोठी चुकी केली. आपली आई सांगत होती तेच बरोबर होतं, पण हे सगळं तिच्या आईमुळे घडलं होतं असं तिला वाटत होतं. कारण आईने जर आपलं वेळेवर लग्न केलं असतं तर ती का अशी तोंड लावायला हनुमंत्याकडे गेली असती. आणि नेहाला हे सुद्धा कळलं होतं की आता त्याच्याबरोबर विचार करून फायदा नव्हता. तिची कुमठ्यात आबरू गेली ती गेली आणि त्याचं तिला दुःख झालं होतं. या सगळ्या प्रकरणामुळे सरपंच शेषाद्रींना तांबड्या माईचं फार वाईट वाटत होतं. त्याच्या वडिलाच्या वेळी आजोबा होते. त्यावेळी मारुती पोस्टमन कुमठ्यातली एक प्रतिष्ठित व्यक्ती होती. त्यांना कुमठ्यात मान होता. आपल्या वडिलांनंतर शेषाद्री गावचे सरपंच झाले. आजीबद्दल, तिच्या विलक्षण रूपाबद्दल त्यांना फार आदर होता. आजी किती मानी आहे हे त्यांना ठाऊक होतं. तिच्या सगळ्या पिलावळीला ते अगदी लहानपणापासून ओळखत होते. त्या आजीची ते स्वतः सरपंच असताना कुमठ्यात अशी आबरू जावी ह्याचं त्यांना वाईट वाटत होतं, पण आता झालेल्या गोष्टीला इलाज नव्हता म्हणून ते सुद्धा गप्प बसले होते. आजीला आता एक वेगळी चिंता सतावत होती. आज महिन्याच्या वर दिवस झाले तरी सोनी घरी आली नव्हती. इतर वेळी सोनी बाहेर कोणाबरोबर गेली तरी 1-2 दिवसात परत यायची, पण आता तिचा पत्ताच नव्हता. कुठे गेली असेल ही पोर याची चिंता आजीला सतत सतावत होती. आजी आपल्या या 2 पोरींचा विचार करून थकली होती. नेहाला नलीच्या म्हणजे आमच्या घरी ठेवायचा तिचा विचार होता, पण तिलाच ते पटलं नाही, कारण नेहाचं बकासुरी खाणं आजीला माहिती होतं. नेहाला ती लताकडे ठेवणार नव्हती, कारण तिचा आता केशववर सुद्धा विश्वास नव्हता. आजीला अचानक वाटलं की आपल्यानंतर आपल्या सोनीचं आणि नेहाचं कसं काय होणार. आजीने नंतर विचार करून ठेवलं की मुंज्या रूपाला रघुच्या दुकानाची गरज होती, त्यांना तिच्या घराची गरज नव्हती, कारण रूपाचं स्वतःचं घर होतं. पण तिच्या सोनीला, नेहाला घराची गरज होती. त्या दोघी रघुचं दुकान विकून पैसे मागत होत्या, पण त्या घराबद्दल काही बोललेल्या नव्हत्या. आजीने नंतर आपलं सुंदर घर मुंज्याला विचारून फक्त सोनी आणि नेहाच्या नावावर करायचं ठरवलं आणि आपले दागिने नेहाला द्यायचं ठरवलं, कारण सोनीनं गटारातलं गंगाजळ जमवून स्वतःसाठी भरपूर दागिने केले होते. आजीला वाटलं तिच्यानंतर नेहाला मुंज्या, रूपा किंवा राधो मागो पाहतील. आपल्या अंगणातली 4 फळझाडं तिला कधी उपाशी ठेवणार नाहीत. आजीला आपल्याच त्या विचाराने बरं वाटलं. आता फक्त ती सोनी आली की घराचं काम करणार होती आणि म्हणून आजी सोनीची वाट बघत राहिली होती. नेहा आता पूर्ण बरी झाली होती. तिच्या कपाळावरची जखम भरली होती, पण अजून तिच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती. हाताचं प्लॅस्टर काढलं गेलं होतं. हात बरा झाला होता, पण हातावर थोडी सूज अजून होती. नेहा बरी झाली होती, पण तिने लाजेमुळे घराबाहेर जाणं सोडलं होतं. आता रूपाच आजीच्या घराला लागणारं तेल, तूप, मासळी, भाजी आणून देत असे. आजी मुंज्याजवळ घराचं बोलली होती आणि त्यांनी सोनी आणि नेहाच्या नावावर घर करायला लगेच होकारही देऊन टाकला होता. आता फक्त सोनी कधी येते हे कोडं तांबड्या आजीला पडलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकायला उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.